राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार पंतप्रधान मोदींची भेट घेणार। उद्या सकाळी 11 वाजता सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात भेटणार। राज्यातील विविध प्रश्नांबाबत भेट घेणार। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या नियुक्तीविरोधात तक्रार। तटकरे यांचा कार्यकाळ घटनाबाह्य म्हणत भाऊसाहेब गोरेंची निवडणूक आयोगाकडे तक्रार। शिवसेना राष्ट्रवादीची मालकी अमित शहांकडे। मोदी शहा विरोधी पक्षाच्या खासदारांना भेटत नाहीत, संजय राऊतांचा हल्लाबोल। भरत गोगावलेंचं रत्नागिरीचं पालकमंत्रीपद जवळपास निश्चित, केवळ अधिकृत घोषणा बाकी। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती। मुंबई महापालिकेचा कारभार पेपरलेस आणि हायटेक होणार। लवकरच बीएमसीच्या नगरसेवकांना टॅब मिळणार। 237 नगरसेवकांना महिनाभरात टॅबचं वाटप। यूपीआय व्यवहारांवर सर्वसामान्य ग्राहकांसाठी कोणतेही शुल्क नाही। संसदेतील एमडीआर विधेयकानंतरच्या गोंधळावर केंद्र सरकारचं स्पष्टीकरण। लहान व्यापाऱ्यांचंही हित जपण्याची ग्वाही। गुहागरमध्ये 3 ग्रामपंचायतींच्या पाठपुराव्याला यश। आरजीपीपीएल कंपनीकडून ग्रामपंचायतीच्या खात्यावर 7 कोटीहून अधिक मालमत्ता कर जमा। जालन्यात बांधकाम कामगार उपायुक्तांना अटक। कोट्यवधींच्या गैरव्यवहार प्रकरणी मोठी कारवाई। आतापर्यंत 1,79 लाखांचा मुद्देमाल जप्त। पुणे विमानतळ परिसरातील पबवर पोलिसांची धाड। नियमांचं उल्लंघन करून पार्टी करणारे 62 तरुण तरुणी पोलिसांच्या ताब्यात। बेकायदेशीरपणे पहाटे 3 वाजेपर्यंत सुरू होता पब। बोरिवली विरार लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांची मनमानी। ट्रेनमध्ये जागा असून चढू दिलं नसल्याचा आरोप। प्रवाशांनी दरवाजा रोखून धरल्याचा व्हिडिओ समोर।